येते मुंबईहून मुंबई जवळील भाईंदरच्या आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागलेली आहे। भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कल जवळील आझाद नगर झोपडपट्टीमध्ये ही आग लागली आहे। आगीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती सुद्धा मिळते। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दरम्यान आगीचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाहीये। सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचंही कळतंय। बंगाराच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे। मुंबई जवळच भाईंदर मधील ही सध्या आपण दृश्य पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांच्याकडून। महेंद्र, आपण पाहतोय भाईंदरची ही दृश्य, भीषण अशी आग लागलेली आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? बरोबर आहे, भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर एक परिसर आहे। यामध्ये झोपडपट्टी तसंच भंगाराची वगैरेची दुकानं असा जो झोपडपट्टी परिसर आहे। या परिसराला सकाळी 6:15च्या सुमारास अचानक आग लागल्याची घडली। ही आग इतकी मोठ्या प्रमाणावर होती, आगीचे लोट जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहेत। या ठिकाणी राहणारे नागरिक जे आहेत ते हातात येईल ते सामान सोडून जे आहे, घर सोडून जे आहे त्या ठिकाणाहून जे आहे त्यांनी पळालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ही आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। या संदर्भात अग्निशमनाला माहिती घेण्यात आली, मात्र ही आग कशामुळे लागली, या कारण काय हे अद्यापही समोर आलं नसलं। तर ही आग जी आहे ती सिलेंडर ब्लास्टमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मात्र या घटनेच्या कारणाला जे आहे ते जे आहे ते दुजोरा अद्यापही दिलेला नाही। यामध्ये काही जखमी देखील झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे। आता सध्या घटनास्थळी अधिक 2 अग्निशमन दलाचे बंब तसेच 35-40 पेक्षा अधिक अग्निशमन जवान जे आहेत ते आगीवर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते करत आहेत। नक्कीच, पण ज्या पद्धतीने आपण ही भीषण आग लागल्याचं पाहतोय, आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुद्धा कशा पद्धतीने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय? बरोबर आहे, ही आग जी आहे, ही आग लागल्यानंतर आगीचे जे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते पाहायला मिळत होते। आजूबाजूला इमारती आहेत, रहिवासी परिसर आहे संपूर्ण, त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। इमारतींमध्ये काही नागरिक जे आहेत ते देखील रस्त्यावरती पाहायला मिळाले। आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहेत ते आता पोलिसांचे पथक देखील जे आहेत ते रवाना झालेले आहेत। कोणीही अगदी महेंद्र, आम्ही अधिकचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तर आपण पाहतोय की सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।